टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया की उन्हें सदन में नहीं आना चाहिए। आतापर्यंत मला वाटायचं की आपल्या देशामध्ये सर्वाधिक सुरक्षित जर ठिकाण कोणतं असेल तर ती आपल्या देशाची संसद आहे, पार्लमेंट आहे. भारताच्या पार्लमेंटच्या सेफ्टीसाठी भारतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या एफिशियंट अशा सुरक्षा यंत्रणा अपॉइंट केलेल्या आहेत आणि जी सेफ्टी आहे ही लेयर्समध्ये आहे. म्हणजे तुमच्या माझ्यासारखा एखादा सामान्य नागरिक ज्यावेळेस संसद पाहायला जातो तर त्याची 2 ते 3 ठिकाणी चौकशी होते, तपासणी होते. त्याच्यानंतर कुठं त्याला संसद पाहण्याची मुभा भेटते. याशिवाय पार्लमेंटच्या आवारामध्ये हायटेक असे सीसीटीव्ही कॅमेराज आहेत आणि सभागृहाच्या आतमध्ये जे काही कामकाज चालतं त्या कामकाजाचं थेट लाईव्ह प्रक्षेपण संपूर्ण देशामध्ये होत राहतं. मग एवढी हायटेक सिक्युरिटी आहे, एवढ्या सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी अपॉइंटेड आहेत. याशिवाय सभागृहाच्या कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा आपल्या देशामध्ये जर होत आहे, तरी सुद्धा जर आपल्या देशाचे पंतप्रधान सभागृहामध्ये जर सेफ नसेल, तर या देशाचे नागरिक या देशामध्ये कितपत सेफ असतील? त्या देशामध्ये जे वर्किंग वुमन्स आहेत, ज्यांना रात्री बेरात्री सुद्धा कामावर जावं लागतं, लहान मुलं आहेत, जे शाळेसाठी किंवा क्लासेससाठी बाहेर जातात, याशिवाय इतर नागरिक आहेत, ज्यांना कोणत्याच प्रकारची सेफ्टी नाही आहे. मग हे नागरिक कितपत सेफ असतील? आणि समजा हेच ओम बिर्ला जर का ज्यावेळेस भारताच्या संसदेवर हल्ला झाला होता, त्यावेळेस जर का हे संसदेचे सभापती असते, तेव्हा यांनी काय केलं असतं? संसदच बंद करून टाकली असती, की पंतप्रधानाला कायमचं संसदेत येऊ नका असं सांगितलं असतं?